तर अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट समोर येतोय। काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख अचानक गायब झाले असून नागपूरच्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। देशमुखांवर दबाव आल्यानं तसंच ते भाजपला मॅनेज झाल्याची चर्चा सुद्धा रंगलेली आहे। दरम्यान काँग्रेस आणि आताचे वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवलेली आहे। डॉक्टरांनी 4-5 दिवस पूर्णपणे रेस्ट करण्याचा सल्ला दिलेला आहे, कारण मला दम लागतोय, धाप लागते आणि माझी एंजिओग्राफी त्यांनी म्हणून करून घेतली। तर त्यांचं म्हणणं आहे की थोडं तुम्हाला तब्येतीची केअर करावी लागेल, 4-5 दिवस रेस्ट करावं लागेल। प्रवीण पोटे किंवा भाजपच्या वतीने तुमचा दबाव आहे, तुम्ही नॉट रिचेबल असे आरोप होऊ लागले। नॉट रिचेबल नाही, माझा फोनही चालू आहे, तुम्ही चेक करू शकता। हर्षवर्धन सपकाळ किंवा कोणाचा फोन नाही, असं कोणाचं नाही, काँग्रेस उमेदवार रुग्णालयात भरती आहे हे मलाही तुमच्या लोकांमार्फतच कळलं, कारण तो 3-4 दिवसापासून गेला, संपर्क नाही, फक्त PAशी संपर्क करते। तुमच्याकडून मला माहिती मिळाली, चॅनलमध्ये चालू आहे बा, पण असं अजूनपर्यंत वरून काही असं आम्हाला आलं नाही। आणि आज आम्ही सर्व नेते लोक जिल्ह्याची बसतो आणि त्याच्यावर काय निर्णय होतो वरच्याला कळवतो, वरती जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील।